जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। नातुडे मुख्य परमात्मा म्हणोनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम। आता जसा जर उदाहरण दिलं की स्टेजवर गेल्यावर ततपप होतं म्हणजे सद्गुरूला वर्णन करता येत नाही याचा अर्थ तो घाबरून गेलेला आहे किंवा त्याला काही माहीत नाही आहे असं नाही आहे। तर देहस्तरावर न राहणं वृत्तीरूप जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पलीकडे वृत्तीरहित अशी जी स्थिती आहे तिथे गेल्यानंतर शब्दात सांगता येत नाही अशी जी स्थिती आहे ती म्हणजे ही स्थिती आहे। मग आता जेव्हा की काय करतात सद्गुरू सारखे म्हणजे सद्गुरू म्हणून तर ना इथे हे सद्गुरूचं स्तवन ते सद्गुरू आपल्यासाठी करत आहेत
ते तर समाधीमध्ये, त्यांना काय जरुरी आहे बरं पुन्हा या जगात येण्याची आणि बोलण्याची. मग आता हे जे सगळं वर्णन आहे, माया ब्रह्म वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे, त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, अध्यारोप अपवाद म्हटलंय. की त्या सद्गुरूच्या दृष्टीने तिथं काही उरलंच नाही मुळी. ते पण उरत नाहीत ना, त्याची अशी एक व्यक्तिमत्व असं काही उरतच नाही तिथे. हे केवल, त्याला शब्द केवलच म्हटलेला आहे. मग ते केवल असून पण सामान्य जीव जो आहे त्याला हे सगळं अनेक दिसतं आहे, तो अनुभवतोय रोज सुख दुःख या सगळ्या दिवसात तो त्याच्यात गटाळ्या खातो आहे त्या भवसागरामध्ये. मग त्याला काढण्यासाठी माझ्या दृष्टीने, माझ्या भूमिकेतून ते हे सगळं समजावून सांगतात. एकदा काय झालं, एका ठिकाणी आम्ही आता यज्ञासाठी जात असतो, तर इथे कोणाच्या त्यांच्या घरीच मोठं घर होतं आणि त्या घरामध्येच यज्ञ असायचा, सकाळचं प्रवचन, आणि त्यांचं म्हणजे आश्रमच होता तो. आणि त्यांची एक मुलगी होती छोटी, अगदी म्हणजे जेमतेम 12-14 महिन्याची ती, अशी नुकतीच चालायला बोलायला लागली होती, अशी की 2 वर्षाची असेल जास्तीत जास्त. आणि गोड होती ती फार. तर आता पहाटेच्या आमचं सकाळी ध्यान वर्ग व्हायचा, निर्वाण षटकम वगैरे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि मग त्याच भावामध्ये असं काही बोलायचं नाही, शांत, आणि तो प्रवचन पण व्हायचं. आणि मग त्या असं वाटायचं की कोणाशी बोलायचं नाही आहे, त्या ह्याच्यामध्ये शांतपणे बसायचं आहे. आणि मग नाश्ता पाण्याची वेळ पुन्हा व्हायची प्रवचन झाल्यावर, तर तोपर्यंत ती उठायची, आणि ती उठली की तिचा सगळा खेळ मांडून ती बसायची. छोटी 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 काय तिची ती बोळकी भावल्या मिळल्या सगळ्या ते. आणि तिथे मी आता बसायचे, मी अजून त्या भावामध्ये म्हणजे त्या शांततेमध्ये असं एकाग्रतेत असायचं. आणि ती छोटीशी त्या छोट्याशा कब्बशीमध्ये, अम्मा जी चाय लीजिए, गरम गरम चाय बनाया है आपके लिए, ती सगळं ते छोट्याशा चुलीवर ते बनवून मला द्यायची. आता ती कब्बशी काय, ते काहीतरी नुसतं प्लास्टिकचं एवढंसं, आणि त्यात चहा नाही काही नाही, नुसतंच आपलं ते आणून दिलं मला. मी काय सांगायचं त्यावेळेला, असं म्हणायचं, मी ध्यान करते, मी एकाग्र आहे ब्रह्म स्वरूपामध्ये. काय करायचं मग ते चहा, हा दे हा, आणि मग मस्त फुरक्या मारत, काय छान आहे, किती छान आहे, चटका बसला मला, गरम झाला, एवढा गरम, हाँ गरम गरम ही पीना चाहिए ना चाय. प्यायचं, अरे वा छान आहे, त्याच्यावर बिस्किट, हाँ देती हूँ अभी ला के देती हूँ. मग ती दुसरी एक रिकामी ताटली समोर ठेवणार. केवढा त्या भावामध्ये जातात बरं ते. त्या ताटलीत काहीच नाही आहे, पण तिचा भाव काय की मी बिस्किट दिलं तुम्हाला, खा, अरे गोड आहे, फार छान गोड आहे. तिथं बिस्किटही नाही, चहाही नाही, पण आम्ही फुरक्या मारत पितो आहोत. पण त्या बाळासाठी तिथं सगळं आहे ना, त्याच्यासाठी सगळं ते खरं आहे सगळं. तसाच हे जगत सगळं जे आहे ते स्वप्नवत, ज्यांनी जाणलं त्याला ते स्वप्नवत वाटतंय. पण जो स्वप्नामध्ये आहे, त्या स्वप्नामध्ये असलेल्याला ते खरंच असतं ना सगळं. मग त्या स्वप्नामध्ये ते येतात आणि आम्हाला जाग करण्यासाठी मग म्हणतात, हा छान आहे, मग हे कर, ते कर, असं कर, तसं कर, आम्हाला सगळं सांगतात, उपासना कर, अमुक कर. तसंच आता समर्थ देखील आपल्यासाठी ते इथे येत आहेत आणि काय म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा. मुख्य परमात्मा परमेश्वराला कोणी बघितलंय बरं, पाहिलाय का कोणी त्याला? तो काही दिसत नाही, पण आमची श्रद्धा आहे की नाही? नाही नाही नाही, सगळ्यात पहिला आधी देवाला नमस्कार करायचा, जे काही असेल ते पहिला पगार झाला देवापुढे ठेवायचा,
मग तो कुठे ठेवतो आम्ही, कशासमोर ठेवतो, कोणी देव असा काही आहे का दिसणारा वगैरे काही आहे. म्हणून करावी लागे प्रतिमा. छोटीशी मूर्ती असते, काहीतरी शालिग्राम असतो, काहीतरी नाहीतर शिवलिंग काय असतं, दगडाचं असतं ते, किंवा आणखीन काही धातूची मूर्ती असते, कधी स्फटिकाची असते, सोन्याची चांदीची मूर्ती किंवा पितळेची मूर्ती असते ती, आणि एवढासा देवारा असतो आपला, कुठंतरी भिंतीवर लटकवलेला असतो, आणि तिथं ते छोटंसं गणपती राम काय ठेवलेला असतो आम्ही. पण तो परमात्मा आहे ते आम्ही बघत असतो त्याच्यामध्ये ना. मग ती प्रतिमा जी आहे, छोटीशी प्रतिमा आहे ती, त्या परमात्म्याला आम्ही जाणत नाही, तो ओळखत नाही, पण मग त्याला आम्ही जाणत नाही म्हणून आम्ही त्या छोट्याशा प्रतिमेमध्ये त्याला पाहत असतो. निकृष्ट वस्तूनी उत्कृष्टा बुद्धी म्हणले. ती वस्तू निकृष्ट आहे, छोटीशी आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही त्या परम ह्या सर्व जगताचं अधिष्ठान, जगन्नियंता जो आहे, पालन करता पोषण करता, तो आम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये वसणारा जो आहे तो त्या प्रतिमेमध्ये आम्ही पाहत असतो. मग आता अगदी तसंच म्हणले, ते ब्रह्मस्वरूपच आहे, तिथे मायेचा स्पर्श नाही, माया सुद्धा म्हणजे तिथे उरतच नाही, ती माया राहतच नाही. तर मग तरी सुद्धा मग सद्गुरू तर सांगायला तर पाहिजे ना, नक्की म्हणजे काय, त्याच्याशिवाय आम्ही त्याची शरण कसं जाणार, त्याच्याशिवाय आम्ही ज्ञान कसं घेणार. आणि म्हणून म्हणले, जसं आम्ही त्या परमात्म्याच्या त्याच्यावर जी श्रद्धा भक्ती वाढवण्यासाठी प्रतिमेची पूजा आम्ही जसं करतो, तसंच म्हणले तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. तसंच म्हणले की या मायेचा आधार घेतो, मनाच्या स्तरावर येतो, बुद्धीच्या स्तरावर येतो, आणि मग सद्गुरूचं वर्णन मी करतो म्हणले, सद्गुरूचा महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, जैसा वाटतं ना. तर त्या ब्रह्माचं वर्णन करायचं आहे तर त्या या उपाधींच्या स्तरावरच यावं लागेल, स्थूल बहिर्मुखच आम्हाला व्हावं लागेल, तरच हे सगळं सांगता येतं ना. दोन्ही आहे ना आपल्याला. तर ही जी स्थिती आहे ती त्या दुःखाची अवस्था जेव्हा ती आपल्याला जास्त समजू शकेल. खूप खूप दुःख झालेलं असतं आणि सांगायचं असतं, तेव्हा काय करतो आम्ही, डॉक्टरला म्हणा किंवा आपले घरचे जे आहेत त्यांना सांगा, तर आपण त्या दुःखातून बाहेर येतो ना, आवरतो आपल्याला. एक तर ते आवरून घेतात, आता गप्प बरा बसा, बरं शांत बसा आणि सांगा काय झालंय ते, है ना. मग आपण स्वतःहून मनाची तयारी करतो, नाही या दुःखातून मला बाहेर आलं पाहिजे, मग मला सांगतायत. जोपर्यंत त्या दुःखामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपली भाषा आपल्याला व्यक्त करता येत नाही, किंवा आपण ते व्यक्त करण्याच्या अवस्थेतच नसतो, फक्त अश्रू आणि ते काय हुंदके येत असतात. ते जेव्हा आम्ही आवरतो, त्या दुःखातून आम्ही त्या जगतातून बाहेर पाडतो आपण, तेव्हा मग त्या भावना आम्हाला व्यक्त करता येतात, शब्द व्यक्त करतात, असं असं झालं, हे झालं, हे करतोय वगैरे ना. मग अगदी तशी स्थिती जी आहे की उत्कट ज्ञान जिथे आहे तिथे शब्द नाही, मीपणा नाही, पण तरी त्या स्तरावरून तो या देह बुद्धीवर तो येतो. आणि तसं मी म्हणले, देहबुद्धीवर येणं म्हणजे मायेचा आधार घेणं आहे. ही प्रकृती जी आहे प्रकृतीच्याच माध्यमातून व्यक्त होऊ शकतो. ते ब्रह्म अव्यक्तच आहे, पण ते व्यक्त जर करायचंय तर त्याला मायेशिवाय दुसरा पर्यायच नाही ना. जसा तो सूर आहे, तो त्या बासरी जेव्हा ती लाकडी नळी आहे त्याच्यातून तो फुंकला तेव्हा तो सूर बाहेर पडतो. म्हणजे प्रकृतीशिवाय मायेच्या आधाराशिवाय तिथे त्या ब्रह्माला व्यक्त होता येत नाही. मग ते सद्गुरू देखील ब्रह्मस्वरूप आहेत, त्यांचं जर वर्णन करायचं आहे किंवा त्यांना जर दाखवायचं आहे आपल्याला व्यक्त रूपातून, तर या मायेचाच योग, मायेचाच आधार घ्यावा लागणार आहे. तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा.
म्हणजे सद्गुरूचं वर्णन करणं हे जे मूर्खमती म्हटलं, मायेच्या स्तरावरच हे वर्णन, जो वर्णन आम्ही करतो आहोत तर ते सगळं अविद्येच्या स्तरावर, प्रकृतीच्या स्तरावरच खरं म्हणजे आहे. पण ते वर्णन कशासाठी आहे तर आम्हाला त्या प्रकृतीच्या पार नेणारं आहे, म्हणून ते आपल्याला केलंच पाहिजे. काय आता वर्णन कसं करता? श्रीराम आपल्या भावासारिखा मनी, देवा आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवाता श्रीराम. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा भक्ती मार्ग अतिशय सुलभ असा सुंदर सांगितलेला आहे ना. की भक्ती जी आहे ती कशी आहे? पुरुषप्रधान आहे. पुरुषप्रधान म्हणजे काय? जसं आता इथे म्हटलं, आपल्या भावासारखा मनी, देवा आठवावा ध्यानी. म्हणजे भाव तैसा देव, माझा जसा भाव आहे, मला जसा भावतो देव, तसा माझा देव आहे. म्हणजे ज्ञान जे आहे ते ज्ञान कसं आहे? शास्त्रप्रधान आहे. असं आहे, जे आहे तेच आपल्याला मानावं लागतं आणि तेच आम्ही तत्व. पण भक्तीमध्ये मात्र तसं नाही. जसा माझा भाव आहे तसा माझा देव होऊन जातो आणि आम्ही त्याच, ते जे यथार्थ आहे त्या यथार्थापर्यंत, म्हणजे प्रत्यक्ष सत्य स्वरूपामध्ये जसा देव आहे तिथपर्यंत आम्हाला तो भाव आम्हाला नेऊन पोचू शकतो. मग आत्ता आम्ही काय आहोत? आपण सगुण आहोत. मग माझा देव पण सगुण असू शकतो. आपण खातो पितो, तसा माझा देव सुद्धा खाऊ शकतो, पिऊ शकतो, आणि म्हणून आम्ही त्याला भरवतो, नैवेद्य दाखवतो. मग जसा आपला भाव आहे तसाच म्हणले, आपल्या भावासारखा मनी, देवा आठवावा ध्यानी. या भक्तीच्या मार्गाने म्हणले, जसा आपल्या मनामध्ये भाव असतो तसाच त्या देवाला आपल्या ध्यान करायचं. श्रीकृष्ण आहे, शंकर भगवान आहेत, राम आहे, आणखीन काय देवी आहे, सगळ्या. तसंच म्हणले आता सद्गुरू जे निर्गुण निराकार आहे, अव्यक्त आहे, ब्रह्मस्वरूप आहे, पण त्याला मला माझ्या मनामध्ये जसा भाव दिसतो तैसा स्तवनी स्तवाता म्हणले. जसं माझ्या मनामध्ये येतं तसं मी त्याला आता त्याचं स्तवन करतो, त्याची स्तुती करतो, त्याचं वर्णन मी करतो म्हणले. आपल्या भावाप्रमाणे आपण त्याचं वर्णन करायचं आहे. आपण ज्याच्या जसं रूपामध्ये पाहिलं तसं वर्णन करायचं आहे. आणि आता असा सद्गुरूंचं स्तवन इथे सुरू होतं. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू श्रीराम. अहो, भाषा जी आहे ही मराठी भाषा, त्यात पुन्हा की आपण आता म्हणत होतो की शब्द तुटपुंजी पडतात, शब्द तिथे पोहोचत नाहीत वगैरे, पण तीच भाषा आम्हाला त्याचं स्वरूप सुद्धा दाखवायला तितकीच पात्र पण आहे. जेव्हा अशी वैभव संपन्न असे श्रीमान असे जे शब्द आहेत, जय जयाजी सद्गुरु राजा, सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जयकार केलेला आहे. राजा म्हटले, राजा म्हणजे राजते इति राजा, म्हणजे प्रकाशमान आहे, त्यात दीप्तमान असं जे आहे, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची, दुसऱ्याच्या कोणाचे याची जरूर नाही. तो स्वतःच मुळी त्या याच्या वैभव संपन्न मोठ्या अशा पदावर जो आहे, सगळे अधिकार ज्याला आहेत असा, आणि तो सुद्धा कोण आहे? सद्गुरू आहे. तो सद्गुरू, सगळे ते गुरु जो आमच्या जीवनातला अंधकार नष्ट करणारा, गुकारः अंधकारः रुकारः तन्निवर्तक म्हणले, जो अंधकार नष्ट करून आम्हाला आमच्या जीवनात प्रकाश आणणारा, जो आणि जो त्या सत्चं ज्ञान करून देणारा, नुसतंच खरा तो बटन चालू नाही आहे, त्याचे सत जे आहे, जे ब्रह्म आहे ते सांगणारा, आणि जे ते ब्रह्म ज्यांनी जाणलं तो जो सद्गुरू, त्यांचा जय जयकार. सद्गुरु राजा म्हटले, हे महाराज तुम्ही. मग आता नुसता जय जयकार नाही केला, ती स्तुती जी बळ त्या भावना
कट करण्यासाठी. मग ती खरी म्हणजे तिथून आलेले नाही आहेत बाहेर, ती समाधी स्थितीच आहे, ती आनंद स्थितीच आहे. पण तरीसुद्धा त्या स्थितीमध्ये ते शब्द त्यांनी त्या मायेचा योग घेतला आहे. फक्त माया अधीन नाही झालेले, मायेचा योग केलेला आहे. माया योग म्हणजे हे ती माया जी विद्या माया आहे ती सरस्वती आहे. आणि त्या सरस्वतीला की तू आता व्यक्त हो, तिथे जे अव्यक्त ब्रह्म आहे ते त्या शब्दामध्ये व्यक्त हो. आणि ते खरं ब्रह्म व्यक्त इथे झालं. जय जयाजी सद्गुरु राजा म्हणले. हे सद्गुरु राजा तुमचा जय जयकार आहे. मग आता जे व्यक्त झालं ते कसं पाहायचं बरं, कसं दिसतं आम्हाला? तर जे आम्ही जाणतो न, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, हाच या वेदांताचा शिक्षणाचा जो प्रकार आहे की आम्ही जे जाणतो त्याच्यापासून आम्हाला तिथपर्यंत नेऊन पोचवतो. मग आत्ता आम्हाला काय दिसतं आहे? हे सगळं जग दिसतं आहे आणि आपण जीवन जगतो आहोत. रोज काय आमचा योगक्षेम पाहण्यामध्येच आमचं सगळं आयुष्य जात असतं ना. काय खायचं, काय प्यायचं, कोण आणून देईल ह्याच्यामध्येच आम्ही सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं आहे. मग तिथं तेच लगेच पाहिलं की सद्गुरू खरे कोण आहेत म्हणले? विश्वंभर आहेत ते. म्हणजे हे विश्वंभरा, सगळ्या अखिल निखिल विश्वाचं, या ब्रह्मांडाचं भरण पोषण करणारे जे आहेत ते तुम्ही आहात म्हणले. असा त्यांचा जय जयकार केलेला आहे. सगळ्या जगताला कोण भरत? काय आम्ही पोट भरतो का? नाही, तो करता करविता तो आहे, तो देणारा आहे. आणि त्याचं स्वरूप ते जे झाले ते सद्गुरू आहेत. त्याची कृपा आहे सगळी, म्हणून हे सगळं होतं आहे. विश्वंभर खरं म्हणजे नुसतं नाव आणि नुसतं मुखाने म्हटलं नाही पाहिजे, तर खरा भाव तिथं हा उमटला पाहिजे. मग कशाला आम्हाला आपण म्हणतो ना, आता एवढे आपले सद्गुरू सांगत असतात या प्रवचनाला, या आश्रमामध्ये किंवा करा दासबोधाचं पारायण जेव्हा सांगितलं, आम्ही काय म्हणतो? नाही हो, वेळ नाही आहे, संसाराचा व्याप आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, हे करायचं आहे. अरे पण तो विश्वंभर आहे ना, त्याच्यावर आम्ही जर निर्भर राहिलो तर तो सगळं आम्हाला करणार आहे. पण नुसतं सोडून देऊन त्याची वाट बघणं, पोट भरण्यासाठी त्याच्याकडे जाणं, मग ते नाही देणार, हे फार वेगळं आहे. म्हणून तर ते सांगणं कठीण आहे ना. हे विश्वंभरा म्हटले. जरी आपण करत असलो तरी सुद्धा करणारा तो आहे, करता करविता तो आहे. सगळं करत असताना ती जाणीव होते की मी नाही करणार आहे. सगळं भरण पोषण करणारे विश्वंभर तू आहेस. हे विश्वबीजा म्हटले. नुसतं भरण पोषण करणारं आई देते आम्हाला, पण आम्हाला जन्म कुणी दिला? ह्या सगळ्या जगताचं बीज जे आहे, निर्माण कुठून झालं? ते जे बीज म्हणजे तू आहेस म्हणले. ते ब्रह्मच तू आहेस, त्याच्यातून हे सगळं निर्माण झालंय. हे विश्वाचं कारण जे आहे ते कारण म्हणजे तू आहेस. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा. ज्यांनी जन्म दिला ती आई ती पोसते पण तशी म्हणले तूच विश्वाचं बीज, या विश्वाचं सगळं कारण आणि विश्वाचं पालन पोषण करणारा तू आहेस. जेव्हा ती व्यक्ती एक काय लंगोटी लावली आहे किंवा काय कफनी घातलेली आहे, दिसतं सामान्य अगदी 5 फुटाचा देह, पण त्याच्यामध्ये हे पाहणं म्हणजेच कसं, जसं की तो परमात्मा जो आहे, निकृष्ट वस्तूनी उत्कृष्टा बुद्धी. ते देह तर नश्वर, आमच्या 5 भूताचा हाडामासाचा देह आहे, पण त्या देहाला कसं उत्कृष्टा बुद्धी आहे. आमची बुद्धी तशी होते, आमची दृष्टी तशी होते, आणि मग तो खरं स्तवन होतं. जय जयाजी सद्गुरु राजा म्हटलं त्याला. हे सद्गुरु राजा, तू विश्वंभर आहेस, तू विश्वाचं कारण आहेस. आणि ते कोण असू शकतं ह्याचं कारण? परमपुरुष.
तो पुरुष जो म्हटले. आता हा पुरुष म्हणजे बस स्त्री पुरुष ह्याच्यातला पुरुष नाही, पुरी शयनात पुरुष. ही पुरी जी आहे ही नवद्वारांची पुरी, ही 9 द्वार सगळी आमची सगळी इंद्रिय आणि ही सगळी एक नगरी आहे. आणि त्या नगरीमध्ये राहणारे जे आत्मतत्व तो म्हणजे पुरुष आहे, तो याचा मालक आहे. आणि तो परमपुरुष म्हटलं म्हणजेच काय की जो सगळ्या या पिंडामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणारा जो समष्टी जे आहे ते चैतन्य, तो परमपुरुष जो आहे ते म्हणजे तो सद्गुरू आहे म्हटले. ते आत्मतत्वच ते परमपुरुष आहे. तो एक क्षरपुरुष आणि एक अक्षरपुरुष. हा देह आणि त्या देहामध्ये जे जीवन आहे जे चैतन्य, पण त्या देहाशी तादात्म्य होऊन तो जीवभाव म्हणजे जो अक्षरपुरुष आहे. पण जेव्हा हे तादात्म्य सोडलं ते उरतं तो परमपुरुष आहे. तो परमपुरुषच म्हणजेच काय आहे मोक्षध्वज म्हटले. मोक्षाची ध्वजा जो आता समाजामध्ये आपल्याकडे जी पद्धत आहे ना की ब्रँड असतात आपले एक एक काहीतरी चिन्ह असतात, प्रतीक असतात. पूर्वीच्या काळी ध्वज असायचे की आपला पण आता राष्ट्रध्वज असतो ना, जेव्हा ते काय ऑलिम्पिक सामने वगैरे असतात तर सगळ्या देशांचे ते ध्वज उभे असतात. मग तर ध्वज काय एवढंच 1 मीटरभर कापड असतं, पण तरी आम्ही काय म्हणतो हा भारत आहे, हा अजून काय ऑस्ट्रेलिया आहे. ते काय आहे मग ते ध्वज जे आहे त्याचं निर्देशक आहे. मग असं पूर्वीच्या काळी ते ध्वज असायचे, पताका असायच्या आणि त्या चिन्हावरून समजतं की हे काय आहे म्हणून. आता पण जसे ब्रँड आहेत काही गुगल ब्रँड, आणखीन काय बिर्ला, टाटा, त्याचे जे काही ब्रँड असतात ते चिन्ह असतात आणि ते चिन्ह पाहिलं की आम्हाला समजतं की ही कंपनी इथं आहे किंवा ह्याचं हे जे प्रॉडक्ट आहे ते या कंपनीचं आहे. तसं सद्गुरूंचा ब्रँड काय आहे, सद्गुरूची ही जी ओळख जी आहे, जो विश्वबीज असा जो आहे तोच काय आहे म्हणले त्याचा जो ध्वज आहे, त्याचं निर्देशन, त्याचं चिन्ह, त्याचं प्रतीक जे आहे ते म्हणले मोक्षध्वज आहे. तो काय करतो, त्याच्या चरणी आम्ही गेलो की काय देतो तो आम्हाला मोक्ष देणारा आहे, सगळ्यांना मुक्ती देणारे ते आहेत आणि म्हणून ती मोक्षाची पताका ते नेहमी आपल्या समोर ठेवतात. मोक्षाची पताका घेऊन ते सगळीकडे हिंडत असतात, सगळ्यांना मोक्ष देणारे. आणि कुणाला देतात मोक्ष, कोणी डोनेशन दिलं, अमुक दिलं, दीनबंधू आहेत ते, जे दीन आहेत, जे गोर गरीब आहेत किंवा जे दुर्बळ आहेत त्यांचे ते बंधू आहेत. बंधू म्हणजे काय, बंधू म्हणजे संस्कृतामध्ये नातेवाईक, अतिशय जवळचा जो नातलग म्हणजे बंधू आहे. मग ते आपले सगळ्यात तिथं ना रक्ताचं नातं नसतं, पण तरी ते असं नातं होऊन जातं की ते आपण एकच होऊन जातो. असा सद्गुरू असे आहेत ते. आणि खरं नातं तेच आहे ना, आपण सगळे एकच आहोत ना. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, आपण त्याचाच अंश आहोत सगळे, त्याचंच नातं आपलं खरं आहे. म्हणून ते कोण आहेत, आपले सगळ्यांचे दीनबंधू, सगळ्यांचे आपल्या सगळ्या. आपण दीनता काय आहे की दीन म्हणजे काही फक्त परिस्थितीने गरीब असणं नाही आहे, तर हे अज्ञान जे आहे ते दीनता आहे. प्रत्येक जीव हा ग्रासलेला आहे. कोट्याधीश असला तरी तो रडत असतो ना, माझं असं झालं, माझं तसं झालं, हे झालं, ते झालं. मग ही जी आहे ही जाणीव जेव्हा होते आणि जो त्या सद्गुरूंना शरण जातो त्याच्या पुढे ही दीनता आहे. आणि मग तो जो शरण गेला त्याला तो काय करतो, मोक्ष देतो सगळ्यांचा. असे ते सद्गुरू, असं त्यांचं वर्णन ते केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.